नमस्कार. आज दत्त जयंती आणि दत्त जयंती निमित्त वारजे जाकात नाक्यावरील जय महाराष्ट्र ऑटो रिक्षा संघटना या रिक्षा स्टँडच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी दत्त जयंतीचा सोहळा साजरा होतोय. दत्त जयंती जसं की तीन मुखाचा दत्त तसं तीन चाकाची रिक्षा आणि तीन चाकाचे रिक्षावाले या तीन मुखाच्या दत्ताची नेहमीच आराधना करताना दिसतात. काय सांगाल या मंदिराविषयी? एकूणच पूजा अर्चा कार्यक्रम कोणकोणते साजरे झाले? हे आत्ताच इथे दत्त जयंती त्या निमित्ताने जो उत्सव चाललेला आहे, हे आता मी आधी सांगितलेल्या सगळ्या संस्कृतीचं एक प्रतिबिंब आहे. तिथं काय आज कोणते पूजा काय होते काय नाही त्याच्याबद्दल आमचे जे सहकारी आहेत ते याबद्दलचे तपशील सांगतील तुम्हाला. काय सांगाल? कधी मंदिराची स्थापना झाली? या मंदिरात कोणकोणते वर्षभरात कार्यक्रम उपक्रम होतात? आज दत्त जयंती निमित्त काय काय झालं? काय? आज दत्त जयंती निमित्त अन्नदान चालूच आहे. हो, अन्नदान चालूच आहे. तरी दरवर्षी डोळ्यांचं शिबिर, रक्तदान शिबिर असे कार्यक्रम राबवले जातात. गुरुपौर्णिमा असते त्यावेळी पण आमचे कार्यक्रम राबवले जातात. पालखी सोहळ्याच्या दिवशी वारकरी जेवायला घालतो आम्ही. असे कार्यक्रम चालू असतात आमचे. मग काय सांगाल? एकूणच आता रिक्षा स्टँडच्या शेजारी तुमचं ऑफिस आहे, दत्त मंदिर आहे. कशा प्रकारे सेवा चालू आहे तुमची आणि काय? हे रिक्षा स्टँड आहे. हे जवळपास आज ह्या रिक्षा स्टँडला स्टँडला एक मंदिर आहे. जवळपास आज 35 केली जाते. वारजे जाकात नाकामध्ये सर्वात मोठी दत्त जयंती होती ती वारजे जाकात नाका. या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रम आयोजित केले. अन्नदानाचे कार्यक्रम दरवर्षी असते. परत या ठिकाणी आम्ही प्रत्येक म्हणजे स्वामी समर्थ इतर काही कार्यक्रम असतात. आम्ही या ठिकाणी आरोग्य शिबिर घेतो. असे विविध प्रकारचे आरोग्य या ठिकाणी शिबिर होत असतात आणि दरवर्षी आमचं चालू आहे. एकूणच 41 वर्षापूर्वी रिक्षा दत्त जयंती या ठिकाणी साजरी होते. मी पहिल्यांदा म्हटलं तसंच की तीन मुखाचा दत्त आणि तीन टायरची रिक्षा ही कायम संलग्न आहे, संलग्न राहील.